जय शिवराय मित्रांनो, मी नितीन जोरे. शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलेलो आहे ढाकबेरी ट्रेकसाठी आणि आत्ता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि सांडशी गावामध्ये आपण पोहोचलेलो आहे. बेस विलेज आहे या ट्रेकचं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटंसं एक स्मारक आहे, एक छोटासा पुतळा आहे. महाराजांचं दर्शन घेऊन आपण आता ट्रेक स्टार्ट करणार आहोत. पाऊस रिमझिम सतत पडत आहे आणि पाठीमागच्या 4-5 दिवसापासून कंटिन्यू या भागामध्ये पाऊस देखील आहे. त्यामुळे थोडंसं शूट करायला सुद्धा अडचण येऊ शकते आणि वातावरण एकदम सगळीकडे धुका आहे. काही दिसेनाचं असं, परंतु तेवढीच रिस्क आणि तेवढी सुरक्षेची दखल घेऊन हा ट्रेक आम्ही करणार आहोत. तर चहा व नाश्ता करून ट्रेकला आम्ही सुरुवात करणार आहोत. पुढे आपण हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. ठाकूरवाडीच्या आधी आपल्याला एक रस्त्यामध्ये मोठा ओढा लागतो आणि पाऊस खूप असल्यामुळे ओढ्याला पाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जर तुम्ही इतर दिवशी ट्रेक करत असाल म्हणजे पावसाळा सोडून, तर तुम्ही बाईक डायरेक्ट ठाकूरवाडी या गावापर्यंत घेऊन जाऊ शकता. पावसाळ्यामध्ये मात्र तुम्हाला सांडशी या गावामध्येच आपली गाडी पार्क करावी लागते. ढाकबेरी येण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक कर्जतवरनं सांडस गावामधनं मार्ग आहे आणि दुसरा लोणावळ्याच्या वरती कामशेतवरनं एक मार्ग आहे ढाकबेरी येण्यासाठी. असे 2 मार्गाने आपण या ठिकाणी येऊ शकतो. परंतु बराचसा भाग हा जंगलाचा असल्यामुळे वाटाड्या किंवा गाईडसोबत घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर रस्ता चुकण्याचे चान्सेस जास्त प्रमाणात आहेत आणि पावसाळ्यामध्ये तर हमखास या ठिकाणी माहिती नसेल तर नक्कीच आपण रस्ता भटकण्याचे चान्सेस आहेत. ढाकबेरीच्या मुख्य चढाईपर्यंत काहीसा जंगलाचा भाग आहे. या जंगलामधून आपल्याला पायपीट करावी लागते आणि ढाक किल्ला हा जवळपास समुद्र सपाटीपासून 2700 फूट उंच एवढी त्याची उंची आहे. आणि ढाक किल्ला हा 2 भागामध्ये विभागलेला आहे. एकतर बहिरीची गुफा, लेण्यांचा समूह आणि ढाक किल्ला. आणि इथे त्याच्या रक्षणासाठी असलेला किंवा रक्षणासाठी भासत असलेला कळकरायाचा सुळका हा देखील पाहण्यासारखा आहे. एक खडा पाषाण उभा ठेवल्यासारखा कळकरायाचा सुळका देखील पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतो. आणि पावसाळ्यामध्ये खूप धोकादायक असा ट्रेक असतो, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने गिर्यारोहणाचे सर्व साहित्य असल्यास आणि योग्य मार्गदर्शक असल्यास किंवा गाईड असल्यास सहज करता येण्यासारखा ट्रेक आहे. थरका पुढवणारा हा ट्रेक समजला जातो. अतिशय अवघड जो बहिरी गुफापर्यंत जाण्याचा जो कातळात कोरलेला पायऱ्यांचा किंवा जो टप्पा आहे तो अवघड पॅच आहे. सप्टेंबर महिना चालू असल्यामुळे गवत बऱ्यापैकी गुडघ्याच्या वरती वाढलेला आहे. त्यामुळे चालत असताना लक्ष देऊन चालणं गरजेचं आहे. सर्प या दिवसामध्ये वाटेवरती येतात किंवा फिरताना आपल्याला दिसतात. त्यामुळे पायामध्ये सेफ्टी शूज असणं आणि फुल ट्रेक पॅन्ट किंवा फुल स्लीव शर्ट, टी शर्ट घालणं खूप गरजेचं आहे. अशी काहीशी छोट्या गोष्टींची काळजी घेणं हा ट्रेक करत असताना खूप गरजेचं आहे. छोटे छोटे ओढे
या ठिकाणी चालत असताना आपल्या रस्त्यामध्ये लागतात आणि पावसाळ्यामध्ये तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी देखील या ओढ्यांना असतं. लोणावळ्याच्या राजमाचीपासून 10 मैलाच्या अंतरावर असणारा हा ढाक किल्ला किंवा ढाकबैरी गुहा एवढं अंतर लोणावळ्यावरनं किंवा राजमाचीपासून आहे. आणि आता आपण सांडशी गावामधनं ट्रेक सुरुवात केली आहे. तिथनं जवळपास 3-3.5 तास आपल्याला गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी लागतात. आणि आता आपल्याला गुहेपासनं आणखी 1 ते 1.5 तास ढाक किल्ल्यावर जाण्यासाठी लागतो. आणि ढाक किल्ल्यावरती जसं फारसे अवशेष नाही आहेत. ढाक हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे, म्हणूनच त्याला ढाक बहिरी असे म्हणतात. महान इतिहासकार श्री गोपाल नीलकांत दांडेकर यांनी ढाक बहिरीचा शोध लावला. किल्ल्याचा धार्मिक इतिहास जतन करण्याचा प्रयत्न रहिवासी करत असतात. खरं पाहता ढाक बहिरी एक गुफा म्हणजेच लेणी आहे. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदूर फासलेला दगड आहे. ढाक बहिरीचा वापर आजूबाजूच्या राजमाची किल्ल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा. ढाक बहिरी इतिहासप्रेमी, गिर्यारोहक, साहसप्रेमी यांना आकर्षित करते. आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या उद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य असल्याशिवाय किंवा गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी अपघाताने मृत्यू देखील झालेला आहे. हर महादेव. ट्रॅकचा पहिला टप्पा आणि या ठिकाणी असलेली त्रिशूळ आणि एका दगडावरती शेंदूर लावलेला दगड. कधी काळी या ठिकाणी मंदिरसुद्धा असू शकतं. एक दीपमाळ आहे, अजूनपर्यंत चांगल्या स्थितीमध्ये असलेली ही दीपमाळ. या ठिकाणी काही रिबीन बांधलेले आहेत आणि हे या दिशादर्शक आहे, म्हणजे रूट मार्क दाखवतात. अशी काही ठिकाणी तुम्हाला रस्ता दाखवण्याचं हे या ठिकाणी काहीतरी दगडावरती निशाणी केलेल्या आहेत. अशा काही आपल्याला मार्ग दाखवण्याच्या काही खुणा काही ट्रेकर्स लोकांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यांना खूप खूप धन्यवाद. खूप घनदाट असं जंगल. आपल्याला उतराय फक्त इथून फिक्स झालं पाहिजे. वर हो काय अक्षय एक मिनिट सांग. आता आपण मुख्य बहिरी लेणीकडे जाणार आहोत आणि आता जो अवघड पॅच आहे त्या पॅचसाठी लागणारे जे काय सुरक्षितेच्या दृष्टीने जे काय रोप असतील किंवा हार्डनर वगैरे सर्व हेल्मेट असेल, सर्व इक्विपमेंट या ग्रुपने अवेलेबल केलेले आहेत. फर्स्ट प्रायोरिटी सुरक्षितता म्हणजे सेफ्टी आहे. आपल्या पाठीमागच्या बाजूला दिसतोय तो कडक रायाचा सुळका आणि आपल्याला
त्या ठिकाणी जायचं आहे. समोर जो ते त्रिशूल दिसतंय छोटंसं दिसत असेल, इथं रस्ता ती नाही. गुफा आहे, बैरी गुफा. त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि त्याच्या तळकराय सुळक्याच्या पाठीमागच्या बाजूला डाक किल्ला, त्या किल्ल्याकडे जाण्यासाठी त्या सुळक्यापासून जवळपास 1-1.5 तास चढाई केल्यानंतर आपण डाक किल्ल्यापाशी पोहोचतो. पण बहुतेक ट्रेकर हे या लेण्यापासूनच रिटर्न येतात, कारण पुढे पाहण्यासारखं पण फारसं असं काही नाही आहे. फारसे अवशेष त्या ठिकाणी शिल्लक नाही, फक्त पाण्याची टाकी आणि थोडेफार तटबंदी त्या ठिकाणी शिल्लक आहे. बस. पुरेशी माहिती किंवा गिर्यारोहणाचे साहित्य असल्याशिवाय हा ट्रेक चुकूनही करू नका, कारण या ठिकाणी अनेक लोकांचा पडून मृत्यू देखील झालेला आहे. जवळपास 200 फुटाचा हा रॉक पॅच आहे. खूप जीवघेणा असा हा रॉक पॅच, आणि या ठिकाणी सुरक्षितता या दृष्टीने खूप काळजी घेऊन हा रॉक पॅच पूर्ण करावा लागतो. आणि सुरक्षितता साहित्य असणं तर खूपच आवश्यक आहे, त्याशिवाय हा ट्रेक अजिबात करू नये. आणि आपल्यासोबत काही मार्गदर्शक सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येत नाही. आणि पावसाळ्यामध्ये जर हा ट्रेक करत असाल तर खूप सावधगिरीने आणि एक्सपर्ट सोबत असल्याशिवाय हा ट्रेक चुकूनही करू नका, कारण पूर्ण कातळावरती शेवाळ जमा झालेलं असतं. आपण पाय ठेवल्याबरोबर आपला पाय सरकतोच. मध्ये पोचल्याबरोबर आपल्याला 3 दगड शेंदूर लावलेले दिसतात. त्यानंतर आपण गुहेमध्ये जर पाहिले तर 2 पाण्याच्या टाक्या आहेत. आणि हे भैरी देवाचं मंदिर, भगवान शंकराचं रौद्र रूप म्हणजे भैरोबा किंवा काल भैरव असे समजले जाते. आपण वरती आलेलो आहे गुहेमध्ये, आणि या समोरचा जो आहे हा भैरीदेव मूर्ती आहे शेंदूर लावलेल्या. आणि या भैरीदेवाच्या नावाने याला भैरीची गुफा असं नाव देण्यात आलेलं आहे. माझ्या पाठीमागच्या बाजूला 2 टाके आहेत. त्यामध्ये माझ्या पाठीमागच्या बाजूची टाकी आहे डाव्या बाजूची, ती पिण्याच्या पाण्याची आहे. आणि उजव्या बाजू जी आहे ते पाणी जेवणासाठी किंवा इतर कामासाठी आपण वापरू शकतो. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी जेवणासाठी भांडी ठेवली आहेत. पुन्हा ती भांडी जेवून पुन्हा त्या ठिकाणी साफ करून ठेवायची अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि इथं राहण्याची सुद्धा चांगली व्यवस्था या ठिकाणी गुहेमध्ये होऊ शकते. उजव्या बाजूला आणखी काही लेण्या आहेत. या लेण्या जर आपण पाहिल्या किंवा यातलं कोरीव काम जर आपण पाहिलं तर आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे खरं तर हे आपल्याला भासतं. कारण एवढे परिश्रम घेऊन या ठिकाणी बनवलेल्या ह्या लेण्या किंवा गुफा पाहण्यासारख्या आहेत आणि माणसाला विचार करायला लावणाऱ्या देखील आहेत. या भैरी देवाला इथली ग्रामस्थ नवस बोलतात, आणि ते नवस फेडण्यासाठी या ठिकाणी जेवण बनवून त्याचा नैवेद्य मांसाहार असेल किंवा इतर तो नैवेद्य या ठिकाणी दिला जातो. परंतु हे जेवण बनवल्यानंतर जी काही घाण आहे ती याच ठिकाणी सोडून जातात. खरं तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. या ठिकाणचा कचरा आपण आणलेला आपण सोबत घेऊन गेलो तर याचं संवर्धन नक्कीच केलं जाऊ शकतं. झालं का?
चढाई करताना आपल्या शरीराचा तोल किंवा नियंत्रण हे आपल्या हातामध्ये असतं किंवा आपण ते सहज करू शकतो, परंतु उतरत असताना खरं चॅलेंज असतं, कारण आपल्या शरीरावरती किंवा आपल्या बॉडीवरती नियंत्रण नसतं. आता 200 फूट एवढं अंतर आपण रॅपलिंगने खाली उतरणार आहोत. रॉक सह्याद्री ॲडव्हेंचर या ग्रुपसोबत आम्ही हा डाग बहिरीचा ट्रेक कंप्लीट केला. खूप अविस्मरणीय असा हा ट्रेक होता आणि एक्सपर्ट या ग्रुपमध्ये असल्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास हा ट्रेक करत असताना, रॅपलिंग करत असताना किंवा क्लॅम्पिंग करत असताना आम्हाला झालेला नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.